जय बोला धावदेवी माते की जय बोला दत्तात्रयी महाराज की जय शिव पार्वतीच्या ग बाळा रंग भरू दे गरणाला भरू दे रणाला शिव पार्वतीचा ग बाळा रंग भरू दे गरणाला भरू दे रणाला शिव पार्वतीच्या ग बाळा रंग भरू दे गरणाला भरू दे रणाला शिव पार्वतीच्या ग बाळा रंग भरू दे गरणाला भरू दे रणाला भरू दे रणाला रंग 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 भरू दे रणाला शिव पार्वती पार्वतीच्या ग बाळा रंग भरू दे गरणाला भरू दे भरता
सर्वमंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लैला शिवाना शिवचंद्र गौरी रवींद्र माता मुकुटी धरारी कारुण्य सिंधो भव दुःख हारी तुझ वीण शंभो भज कोणकारी तुझ वीण शंभो भज कोणकारी तुझ वीण शंभो भज कोणकारी स्वार होनी मूषकावरुनी रंगनी स्वारी बनी छाया तुझी तुआ श्री विघ्नी सारी विघ्न तुझाए जानी भक्त ही बोलती तुमरी पंढरी विघ्न तुझाए जानी भक्त ही बोलती तुमरी पंढरी
पोषकावरुनी रंगली पारंगली माया तुझी भावर करची विंगली रेगण तुझाई ज्ञानी भक्त हे गोरणी मधुबली पंढरी रेगण तुझाई ज्ञानी भक्त हे गोरणी मधुबली पंढरी
मंजूर स्वराने येती कोकिळेचा मंजूर स्वराने येती कोकिळेचा वासे पहाटे छाया मंजूर हॅलो हॅलो पूर्व घाडेवाडीचे सुपुत्र पूर्व घाडेवाडी गाणा ते किती गोड आहेस रे. तुझ्या बाजूच्या सुराने मन कसं अगदी वेडावलं आहे. राधे खरंच राधे अगं ही बासरी फक्त तुझ्या आठवणीतले. हो का? मस्त जेव्हा या बासा चूड खेळतोस ना तेव्हा ही सारी सृष्टी गाई वासरे पशुपक्षी भक्तीवर असं तल्लीन होतात आणि आणि तो मयूर मयूर राधे आठवते मला नृत्य. हो का? मग एक काम कर ना तुझ्या बाजूची बोल फोटो घे ना मला ऐकायचे आहेत. हो घेतो. बसली कशी हृदयात तू रे. तुझं विना मन विडावले. बसली कशी हृदयात तू रे. तुझं विना मन विडावले. बसली कशी हृदयात तू रे. तुझं विना मन
धन्यवाद राधे. राधे, तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा कान्हा, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. उठ मयुरा, मयुरा, मा माफ कर. कर मी चूक झाली. मी तुला पालबार शिकून नाही. अरे काना, त्यात काय एवढं. चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी मोर दिले वचन. मी निभावू शकत नाही. वचन? अरे कसलं वचन? त्रेता युगामध्ये रामावतार घेतला असता. मी पाण्यासाठी वळण करतो. नाल्यात जीव व्याकुला होता. त्यावेळी ह्या मुलाने मला जयसून रस्त्याला वाट दाखवताना मयूरचं बरं न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मा वाटत होता. खरं तर मयूरची पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात. परंतु स्वतः इच्छेने जर आपले पंख काढले तर त्या मृत्यू होतो. माझ्यासाठी हँगे पंख घालून स्वतः जिंकवला होता. त्यावेळी मिळाला ते दिली होती की त्रेतायुगात तुम्हाला पाणी बदले, द्वापार युगात मी तुला पाणी पाहिजे. पण होते पाहिजे नाही. आणि याचे प्राचित्य म्हणून मियाबरचे पंख माझ्याशी अवकाळी करेल. मियाबरचे पंख माझ्याशी अवकाळी करेल.
वीज बिल्ला पहाटेचे 4 वाजले ह्या डोकरला कसा शांत झोपला आहे कुणालाच कसली कदर नाही त्या पेटीचं मोसमात बिचाऱ्याला खेळून धरलं असं वाटतं अगे चंद्रा अगे चंद्रा का म्हणावं नवऱ्याला सोडत नाही का या नवऱ्यांना सोडत नाही अगे दीपाली अगे रुपाली काय ग राधा काय झालं तुला आम्हाला काही करून देत नाही अगं काय करून देत नाही अगं राधे काम ग हा बस झालं ना की थोडं बाकी आहे हो हो झालं आणि ती तारा तिचा तल्ला पसारा आवरेल केव्हा ना जा बाई मी नाही येत असं कसं चालेल संघर्षाची वाट मोठीतली तरी चालत राहण्याचं कर्तव्य आहे बाई आल्या हे गप्प बसा का तुम्ही अगं असते का तारा अगं ती नवीनच आहे बरं मला सांगा आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का चे नाही का राधा कुणालाच माहित नाही मग आता आपल्याला मावशीला कोण घेतली पाहिजे घेकी तू अगं तू घेकी नाही का राधा काल तिच्याने माझं खूप भांडण झालंय तू काय नुसती भांडतच असते अगं चंद्रा तू घेकी ग घेते अगं मावशी अगे मावशी कोण गं ओरडते अगं मावशी मी चंद्रा कोण चंद्रा गप्पच होणार काय म्हणलीस मावशी अरे बेडी हा पोर आहे ना माझ्या बाजूला नुसता चाव करतोय त्याला मी बोलले ग मावशी तू येतेस ना तुम्ही निघाला हो मावशी मग येते बघ ये बरं लवकर आले तुम्ही गवळ्याच्या तारा मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुंदर मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गळ्याच्या तारा
आम्हाला नाचायचं कसं एवढं अगं तुम्ही कशाला असता मग मला काय राहा होतं काय हा हा अगं असू दे उड आता उठ नाही कुठं अगं झेपणार नाही अगं सगळ्यांनी मिळून जोर लावा अगं या ग चौकस कारके मध्ये मध्ये येऊ नको ना चपाशी नाही काय ग एवढ्या सकाळच्या परी या मावशीला बोलायचं कारण नाही काय अगं मावशी आधी तू मला सांग तुला उशीर का झाला कोणाला मला अगं हो अगं काय सांगू तुम्हाला पोरीनो अगं काय ते सांग एकदाच रुको जरा सबर करो बरं अगं आमचे हे की नाही कोण अगं हे पती परमेश्वर हो का अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला बरं तिकडून त्यांनी 40 ग्लास मठ्ठा आणला किती 40 ग्लास किती 40 ग्लास त्यातला 20 ग्लास प्यायले बरं प्यायले ते प्यायले आणि गेले की ह्याला अगं बोल मग पुढे काय झालं पुढे काय व्हायचं अगं गेले ते बाहेरच येईना अगं नुसते उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 बाई काळा प्रकार काय प्रकार नाही हा 2 नंबरचा प्रकार मावशी पुढे काय केलंस तू अगं 3 वेळा बाथरूम जाऊन आले त्यांना म्हणाले अहो चहा घ्या लिंबू पिळून चहा घ्या पण छे उठतील तेव्हा ना अगं उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 मावशी पुढे काय ते केलं असेल ना हो तर घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना अगं एवढ्यात तुझा हात आला आणि कशी निघून आले बघ असं होय मावशी हो तर बरं मी काय म्हणते काय एवढ्या घाई गडबडीत मला बोलण्याचं कारण तरी काय अगं मावशी आमच्या पोरीपुरीचे विचार की नाही मथुरच्या पासाचा ठरलाय बघ मथुरेच्या बाजूला जाण्याचा हो. जाती मग ठरला नाही तुम्ही मग तुला कशाला बोलवलं आम्ही म्हणजे अगं मावशी आम्हा पोरीपुरींना अगं रस्त्याची माहिती नाही बघ रस्त्याची माहिती नाही मग तिथं काय मिरवायला चालल्यावर मग आता तुला बोलवलंय ना असं आहे होय मग बरं मी काय म्हणते काय बाजाराला तर मी तुमच्या सोबत येते बरं पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय त्या लोकांना सांगायला नको मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू आता 36 गावला कधी नाही तिकीट सगळं काय काय घेतलंय ते मावशी मावशी मी सांगू हा ये तुला फार घाई आहे ना मावशी मिळती नाही हा मावशी मिळती नाही हा मावशी मिळती नाही प्रॅक्टिस किती उडशील नाही काय बोल एकदाचं लवकर अगं मावशी विकत घेतला दूध बघ दूध असं आहे, होय बरं तू शेंगा काय केलास पायात पैंजण हा हातात बांगड्या हा पोटाला लाली लय भारी डोळ्यात काजळ खूप छान आणि नाकात शेंबूड अगं काहीतरी काय मग अगं मावशी फुली बघ फुली असं आहे, होय मावशी हा साडीचं नाव सांगू हो सांग 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 आता सांगू नाही नाही या सगळ्या लोकांना घरात जाऊ दे नंतर सांग अगं मावशी हा साडीचं नाव की नाही मला घेऊन चला कुठे मला घेऊन चला एवढे दिवस बरी नव्हे हो मग मला घेऊन चला हा आता कोण आहे ग काय ग आपला मान आता सांगू एका वर्षाला सांगितलं तरी चालेल हे मावशे आत्ता सांग आत्ता आता सांगा हे हे काय लांबलं मावशे मग हे काय करते अगं मावशी मी याच्यात 2 तोळे 2 गोळे त्या झाडाला चालीस की काय अगं मावशी लोण्याचे ग लोण्याचे होय बरं तुझ्या साडीचं नाव काय तो टाय कोण ग तो चष्मेवाला तो नवरा पाहिजे मला आता कारके त्या बाबांचं लग्न झालं त्यांच्याशी लग्न केलं तर त्यांची बायको तुला ओळखी नाही. कसं काम अगं मावशी काय साडीचं नाव ग तुझ्या साडीचं नाव होय मला वाटलं बाबांचा परत एकदा नंबर लागला वाटतं हा? हो मग हा ही चिमणी अशी पुढे ये. काय ग मावशी ग तुझं नाव कसं ग अगं मावशी माझं नाव की नाही साक्षी मला बघून उडतात पक्षी तुला बघून पक्षीच काय इथला दीपक पण उडल बरं तुझ्या साडीचं नाव काय मावशी माझ्या साडीचं नाव हा माझ्या साडीचं नाव हा माझ्या साडीचं नाव चप्पल दिसत आहे निव्वळ खोटी बोलते ही काहीच नाही दिसताय ही पोरं कवाची वाट बघताय
या पुढे तुला एकाचा कसा भांडायची सवय आहे ना. तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव किती बकुळा. तुझ्या आईचं नाव काय ग? आईचं नाव किती शकुंतला. शकुंतला. आणि बापचाचं काय? खुळकुळा. काहीतरीच काय. अगं तुझं नाव मंजुळा, आईचं नाव शकुंतला, मला वाटलं बापचाचं नाव खुळकुळा असेल. काय रागान बघतेस कोणाकडं? तू रागान बघतेस कोणाकडं? अगं तू सोड ग. अगं तू सोड. अगे मी कुठं धरलं. तू म्हणतेस म्हणून तिला सोडते. हा मग जा. अगं तिला सांगून ठेव, जागेवर मुरगुडून टाकी ना तिला. अगे तुझी बसली ना. जाऊ दे. अगं जाऊ दे हो. बरं मी काय म्हणते, काय? उशीर होतं आपल्याला. बरं. निघायला हवं आपण. चल ग मावशी. चला चल. त्या पर्वतीने विचारतो हो नाही का तू लवकर. अगं मावशी आमच्या पोरपोरची विचारून घेतलंस आणि तुझं काय ग. अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात पाय. अगं मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे बघ. सांगितलंच पाहिजे होय. हो. अगं आमच्या ह्यांनी 40 ग्लास मट्टा आणला होता की नाही. बरं. त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय, तो घेतला बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको 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 ती गुरगुर नको ती पुरपुर. बघितलं कार्तिक आवडायचं बघितलं. चला लवकर. चल ग मावशी. हर रसिकांच्या मनापासून उतरून आलेलं पारितोषिक आम्ही वेळंकर याचकडून ऋतिक पिंपळे, अभिनव पिंपळे, नवजोत माळी, यज्ञेश पिंपळे, सौरभ पिंपळे याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास निर्माण मंडळ त्याप्रमाणे विनिता विजय बारगोळे याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे श्री चंडिका देवी कलामंच नमन मंडळ वेळम गुरववाडी, चंडिका देवी कलामंच नमन मंडळ वेळम गुरववाडी याचकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मीरा मंगे फणसाचे घरे स्टीलच्या बशीत, फणसाचे घरे आमचे सचिनराव दिसतात साधे बोळे पण आतून खूप चाळे. झाले. त्याचप्रमाणे विलास घाडे ऐका विलासराव, श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस. श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते मोराचे पीस. ओ विलासराव जरा पडद्याच्या मागे या, तुम्हाला देते स्पेशल किस. Thank you.
हॅलो हॅलो आकाश जयप्रकाश चव्हाण. बंदी शाळा ही हळहले लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हळहले लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया शाळा ही हळहळले, लागे द्वार हे उघडाया. बंदी शाळा ही हळहळले, लागे द्वार हे उघडाया. आनंदी गोकुळ हे जन, आले
308 रुपयांचा मिळा ताट माट करून यमुनचं घर चढताय त्यांच्याकडून हसेन काम मी न करता आपण मित्र सुदाम अचांपय अडते माझ्या सुदामा अरे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकाय बोलवण्याचं कारण. सुदामा तुझे मोठे एक चांगले मगर आहे. देवा कोणती मोठी कामगिरी. सुदामा सहस्र 308 रुपयांचा मिळा ताट माट करून यमुनचं घर चढताय त्यांच्याकडून हसेन काम मी जमत आहे. देवा पण हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा. सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा. देवा आपण गुंजावली जावे. मी पाहतो त्या गवळ्यांचा चमत्कार. हॅलो संध्या प्रकाश बने इसकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सुहास सुरेश महापारले यांकडून 211 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संजय माळी यांकडून खास मावशीने नाव घेण्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मधुकर सोनू गुरव वेळम गुरववाडी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या साहिल केळकरसाठी खास 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास कुमार मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवाने तर मोठी कामगिरी सोपवली आहे. 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी आहे एकटा. हे काम काय माझ्या एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंद्या आहे, त्याला बोलावून घेतो. बघूया कुठे जवळ आहे काय. पेंद्या अरे पेंद्या इकडे आहे काय. पेंद्या अरे पेंद्या अरे आहेस तरी कुठे. अरे बाबा अशी नसा इकडे ये. अरे त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. अरे लवकर ये. ही कुठे वनाला किती वाटी जाऊ ग. ही कुठे वनाला किती वाटी जाऊ ग.
झाली वाऱ्यावानी झाली वाऱ्यावानी झाली वाऱ्यावानी जगन हैराण काही पाय करणारे झाले पूर्ण बेदारके झालो कळून बेजारे झालो कळून बेजारे तुझी का आधी आगळे आहे बघा काबोची निकळे आता तुझी का आधी आगळे आहे बघा काबोची निकळे अरे मेंढ्या अरे काय तुझी ही काय अरे धर तिला अरे पाहुणे तुला पण मारते किती पहिली पाड्यात बांधून रे मेंढ्या अरे मेंढ्या अरे काय तुझी ही गाय अरे काय ही अवकाळ काय ती अरे पुढून पण मारते आणि पाठून पण अरे मारते अवकाळ ती अवकाळ काय अरे हा? ही असली गाय तू ठेवू नको बाबा काय ना तिला ठेवणार काय नाही तर काय तिला इकडेच ठेवणार ही विकून टाक तिकडेच विकून टाकणार तिला काय तर काय परत घेऊन जाणार नाही अरे मेंढ्या काय झालं? अरे पण मला एक सांग अरे तुला मी हात कधी मारली हा मग काय झालं? आणि तू आलास कधी एवढा उशीर तरी का गेला अरे बाप रे तुला काय सांगू काय झालं सकाळी गुरं सोडली सकाळी गुरं सोडलीस अरे गुरं कानात गेली हा अरे किती टाइम झाला परत आली नाही होय काय मग मी काय केलं काय केलंस अरे रानात गेलो रानात गेलो हा अरे बाप रे ती बगवलीची जाळ कसली जाय बगवलीची जाळ होती हा हा अरे त्या जाळीच्या पाठीमाग जाळीच्या पाठीमाग पाठीमाग जाळीच्या पाठीमाग अशी बसलेली अशी लांब केसावाली अरे पण कोण अशी चट्टावाली अरे पण कोण अरे चकी अरे काय बोलतोस काय अरे बाप रे त्या जखमीला बघितल्याबरोबर माझी टाकली अरे मग केलंस काय अरे करणार तरी काय मग काय केलंस ती माझ्याकडे बघी हा. मी तिच्याकडे बघी ती माझ्याकडे बघी हा. मी तिच्याकडे बघी आणि ती माझ्याकडे बघी मी तिच्याकडे बघी नुसता बघा बघीचा कार्यक्रम काय बोलतोस तरी काय आणि पुढे द्यायचा बाकी होता ए अरे मग पुढे काय केलंस अरे पुढं काय गेलो पुढं हा. पुढं गेलो ती मला म्हणते तुला आता मी खाणार बाप रे तुला खाणार खाणार बोलल्याबरोबर माझी झाली वली बरोबर आहे अरे मग पुढे काय केलंस आता वली झाली आता करणार काय हा चिटपण केला केलं चिटपण हा. आणि गेलो तिच्या जवळ आणि तिला बोललो ठीक आहे तू मला खा बिंदास का हा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर मला बिंदास का तुझा प्रश्न हा असा एवढा तुझा कुठला प्रश्न ती होता बोलली, ठीक आहे सांग प्रश्न हा तिला सांगितलं का माहिती काय सांग बघू. हे बघ, वडे बनवतात झाराय
त्या झाडाच्या कुठल्या बोक्यातून बघतेस तर तर नेमकं बघ मला सांगायचं. भारी प्रश्न आहे रे तुझा. मग काय बोलली ती? ती बोला ठीक आहे हा. हे झाडा हा झाडा द्या बरोबर मी झाडा दिला. हा दिल्याबरोबर बघते भोकात मी बघते भोक शोधते 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 तसाच मी मागे 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 जमा सटकलो आणि गाय घेतली आणि तुझ्या इथपर्यंत आलो. अरे बरं झालं इथं आलास. पण वेड्या, आला सांग. ऐकशील काय? ऐक पण मला सांग, हा? तू इथं आलास. होय. अरे मग जकीन काय करते तिकडं? अरे तकी अरे अजून भोकच शोधते. अरे बरं झालं इथं आलास. आता इकडे ये. हसू नको. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे. तू सांगतोय हा. काय मी सांगतोय तुला इथं कशासाठी बोलावलंय तुला माहिती काय? अरे कशासाठी अरे आपल्या इथे देव आले होते. अरे बापरे देव म्हणजे मोठे देव. श्रीकृष्ण भगवान. अरे बापरे त्यांनी आपल्याला एक मोठं काम सांगितलंय. अरे कटलं कटलं अरे 16 सहस्त्र चला कटलं 308 गोपिकांचा मेळा. कटलं 308 गोपिका थाट माट करून एकदम ताट बंद करून अरे ताट मान काय? मग? अरे थाट माट दया दुधाचे माठ घेऊन अगो बाप रे अरे मथुरेच्या बाजारी चालले. काय म्हणतेस काय त्यांचा रस्ता आपल्याला अडकवायचा आहे. बंद करायचं आहे प्रतिबंध करायचा आता आहे. बंद करायचं आहे एकही गवळण पुढे बाजाराला गेली नाही पाहिजे. जागीच फुलचावून देणार नाही असा देवा- आजची फुलचावून देणार नाही. असा देवाचा हुकूम आहे. म्हणजे कसं आपल्या गाठ्या धदून हा. आपल्या गाठ्या खायला अगदी पाहिजे बरोबर. त्या पर्यटन घेऊन द्यायचं नाही अजिबात नाही. असं? हा. हा, ठीक आहे केलं काम समज करशील ना? पण मला काय भेटणार आहे तुला हा तू काम केलंस तर तुला सगळं मिळेल. सगळं काय काय अरे दही दही, दूध, दूध, ताक, ताक, लोणी सगळं सगळं अरे मिळेल केलं तुला. समज हे बघ दोन्ही धावधाव केले असतील आपण पण धावधावच्या अरे गवळणी गेल्यास तुला आता वाटतं हॅलो शर्वी सुशील घाडे, प्रिशा सुशील घाडे, सुशील महादेव घाडे, सिद्धी विवेक हॅलो संजय माळी यांचं मावशीने नाव घ्यायचं. संजय माळी ऐका संजयराव, वाटाण्याचा केला शिरा त्यात घातले खोबरे किसून किसून किसून. वाटाण्याचा केला शिरा त्यात घातले खोबरे किसून किसून किसून. आमचे संजयराव बसले रुसून त्यांना घेतले ताटून पुसून. त्याप्रमाणे आरुष रांगरे आरुष आरुष ऐका आरुषराव, मी आले या वेळम गावात मिरवायला. मी आले या वेळम गावात मिरवायला. ओ आयुषराव, मग ज्ञान नाही या मावशीला तुमच्या गाडीवरून फिरवायला.
निघूया भर उन्हात निसर्गात जाना सदा निघूया भर उन्हात निसर्गात जाना दूध एकदम दूध भारी दूध आहे यामधलं लोणी अय्यो लोणी यामधलं ताक अय्यो ताक 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 यामधलं लोणचं अय्यो लोणचं यामधलं खालचं अरे इकडे काय झालं काय तुला सुदामा हा पदार्थ नवीन बाजारात आलाय अरे आता झालाय अरे मला लय आवडतोय आवडतोय का मी तुला? चाललो ए, सगळं मिळणार आहे पण काम कर. काम करशील तेव्हाच मिळणार आहे काम झालं काय काम नुसतं काम हा. काम काम करायचंय काम सांग लवकर मला त्या गवळीनं जाऊन अडकवायचंय बापरे त्यांना जाऊन असं विचार हा गवळीनो तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे अरे बापरे एवढा मोठा गंज तंडुरा आणि मी एकटा अरे मी आहे तुझ्या पाठून तुझ्या पाठून आहे चालेल हा जातो एकदम कडक मध्ये त्यांना विचारतो काय विचारशील तुम्ही आलात हा बरोबर तुम्ही आलात हा तुम्ही आलात हे को 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 हे कुतू इकडे इकडे
होय होय आणि तू एकटा जातोयस हा. तुला चुकवती अरे बाबा अरे मार खाशील नाही असं काहीतरी बोलू नको नाही करतो करशील ना करणार म्हणजे करणार चला लवकर. चाललो काय एकदम माल फार काढला अरे चुकना चुकना ए व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग वंडरफुल अरे व्हॉट आर यू डुईंग ओ बाय माझे What are you doing? येस 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 रस्त्याच्या पलीकडे जाई पाणी नसी दगडान पुसी तुझ्या पागल आहे क्या अरे तुझ्या पागल आहे क्या अरे पेंड्या काय बोलली तुला मला ऐकलंच नाही नाही पादरा बोलली जेव्हा शपथ मी पात्र नाही जेव्हा शपथ मी पात्र नाही ये पागला क्या होता है आता हिला सांगा अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा येस येस ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा यस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा हा वाशेचा समजेल अगे पुढलो काय ग मावशी हे कोणतरी विंडो पिसताय आता कोण हा नाहीतर काय अरे समजलं का तुले काजू म्हणतात मले समजलं का तुले काजू म्हणतात मले हा तसं काय बोल म्हणतात म्हणजे नाहीतर काय ए अरे तू आहेस तरी कोण तू कोण हा तू कोण मिस्ता कोणता मिस्ता कोणता कालांचा काळ किंमत वाढलेली चणा डाळ आंब्याची साल आणि एक नंबरचा माल आईच्या गावात काय झालं काय झालं काय चिराटी वाटते काय फुलपुडी कुठे होय बरं मी काय म्हणते बरं मी काय म्हणते मी तुम्हाला विचारू हा तुम्हाला मला हो तुम्हाला तिकडे येऊ पहा तिथे थांबा बरं मी काय म्हणते सांगायचं आपल्या लहानपणी लहानपणी हो लहानपणी बघा की नाही होय होय पाऊस नुसता बदा बदा पडायचा होय 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 हो की नाही? होय पडायचं पडायचं आता बघा ना पडतच नाही पडत नाही काही ठिकाणी इतका पडतो की गावाच्या गाव वाहून होय जातो. होय होय बरोबर आणि काही ठिकाणी नुसता दुष्काळ माजलाय बघा बरोबर बरोबर याचं कारण काय हा? याचं कारण काय तुम्हाला काय माहिती तुम्हाला माहिती आहे नाही सांगतो सांगतो तर इकडे इकडे तुझं आता वय किती माझं होय होय? असेल बाबा 80च्या घरात काय म्हैशीच्या घरात 80च्या घरात 80 80 80 हा. मी सालताना गेला 80 80 हा मग तुला आता पोराबाला किती आहे मला होय होय? वाटली होती खंडीवर होती बापरे. पण 12 झाली
कधी बरं 12 झाली 12 समजा कमी झाली हे! 12 पोरं म्हणजे कमी झाली पोरा एवढी हा अगं एवढी 12 पोरा करण्यापेक्षा जर एक झाड लावलं असतस ना तर पाऊस नुसता बदा पडला असता आणि तो नियमित पडला असता. म्हणून सांगतो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा. आपण तर यांना वेगळे समजत होतो पण किती छान संदेश दिलाय. हा जंगलचा प्राणी आपण या हुशार लोकांना छान संदेश आहे. देऊया. हा जंगलचा प्राणी हुशार आहे. ऐकलं का मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा. कसं पटलं? मी काय म्हणते तुम्ही फार हुशार दिसताय. माहिती आहे का, हा रानटी प्राणी आहे असं आहे होय. हुशार असणारच. बरं मी काय म्हणते तुम्ही आमच्यासोबत येता हा? आमच्यासोबत येता का? तुमच्यासोबत हो. आपण कोण आम्ही गवळ्याच्या नाही अय्यो कवलनी कुठे चालला चाललो बाजारी. बाजारी हो. मथुरीच्या मथुरेच्या कशासाठी त्याच्या विक्रीला. विक्रीसाठी हो. हा म्हणतो येतो आलो चला आलो लवकर. आलो. हॅलो वा, सुदामा. यश राजाराम घाडे याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. हे सुदामा चालू अरे करणार अरे बेंड्या हाय हाय काय हाय झालं काय तुला? हाय 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 आता उठतोयस काय? हाय 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 अरे आता उठतोयस काय? की हवाय तुला? अरे रडायला झालं काय? सुदामा हा? अगं म्हणे मला मारली काय गवळण नाही तुला मारली? मला सोडली अरे बापरे अजून काय केली? मला कुदवली अजून मला रकत काढली काय शिल्लक ठेवली नाही काय? अरे सुदामा हा? माझं भव पाडली अरे तुला तरी मस्ती कमी आहे काय? तू काहीतरी केलं असेल त्यांना. मी काय पण नाही त्यानं केलं अजिबात काही नाही केलंस. टिंगल केली अरे मग कशा सोडतील तुला? सुदामा आणि काम केलंस काय? तू सांगितलेलं काम मी अर्धवडीच चालला अरे पण हे काम केलंच नाही बाकी सगळं करून आलास. सुदामा हा. एका माझी होण्याचं नाही तुझ्या काय होणार? नाही होणार अरे आहे मग धावत धावत गेला होता तो. गेला होता मग पण नाही जमला नाही होणार. नाही होणार आहे अरे मग आता काय करायचं? आता काय तू बघ काय करायचं होतं अरे मग तुला कशासाठी बोलवला होता? अरे बोललो तर मी केलं का पण नाही झाला तुझ्या नंतर नाही होणार. नाही होणार आहे मग काय आता मलाच करावं लागेल. तुझा करणार आहे हो आता मी जातो त्यांना अडकवायला. अरे वा मोठा हुशार तुला पण मारणार तुला जोडणार तुला कुदवणार तुझं रकत काढणार मी मजा बघणार चल माझ्या मागून ये. मागून हा आलो मागून ते घे तुझं काय ते. आलो मागून काय मला मी मागून येतो मला काय सवय आहे मागून यायची मागून कुठून येतोस? तू जाशील तसं मागून मी येईन. इकडून ये. आलास काय? आलो ये लवकर. आलो अरे मागून जरा अंतर ठेव की नाही पण. अरे आमच्या रानात मागून मध्ये असतात अरे ते तुझ्या रानात मग पण इथं जरा अंतर ठेव. नाही मी मागून येतो म्हणजे रान कसं मागून येशील हा, ना? मागून. ये लवकर. ते रानात मी अरे परत तसंच करतो. असं आमच्या रानात इतकरी काम जमतंय काय?
तू काहीच करू नको बाबा. तू इथं उभा राहा. आहेस तसाच राहा. अजिबात हलायचं नाही. काठी इकडे दे माझ्याकडं. इथं लावले टेकू. अरे बोलू पण नको. हल्लाच तर काठी लागेल. पडली मग काय होईल? उभा राहा का? अगे मावशी अशी उभी राहा. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो मोकळ्यातून कानावरती आलो. मथुरेला दया दुधाच्या विक्रीला. त्याच्या विक्रीला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि पण का? अगं तो रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगं दुसराही रस्ता बंद आहे. आम्ही तिसऱ्या रस्त्याने अगं तुला जाऊ. सांगितलं ना जायचं नाही म्हणून. अरे काय झालं तुला आता? काय झालं तुला? या सगळ्या लोकांनी बघितली काय झालं तर अरे पण झालं काय? काय झालं? अरे सकाळपासून हिला मी पटवताय. अरे उजाळल्यापासून हिला मी पटवताय. आणि आता तू गुलू 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 गुलू. आई हा मोठा डोंपर आहे. काय बोलला? काय बोलला? काय बोलला? अरे तू मार खाशी तो घाशील आणि मारा पण खावशील. हा? इथं उभा राहा गप. मार खाशी सवय झाली तुला. अगं ए मावशी आम्ही तुम्हाला बाजारी जाऊ देणार नाही. अरे पण का? तुला सांगितलं ना तो रस्ता बंद आहे. तुला होतं काय रे? तू रस्ता बंद आहे. कुठला घर चालू नाही? अरे बा आमच्या एवढी शेजारी करताय. अरे तुम्ही आहात तरी कोण? अरे तिनं अजून ओळखलं नाही आपल्याला. ओळखलंच नाही मला. सांग तिला आपण कोणते आहे? सांगतो. मी के पांडा. मी के पांडा. हातात आहे दांडा आणि हा खातो काजूची बोंडा. ही आपली ओळख आहे. मग कशी? अरे मावशी आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी आहोत. मी सुदाम आणि हा पेंड्या. मी पेंड्या. हा पेंड्या. मी पेंड्या. गेले पेंड्यात काय झालायस तू? बरं मी काय म्हणते? काय अरे आमचा रस्ता अडकवताय. तुमच्याकडे कायदा आहे का? तुला कायदा हवाय? हो तर. रे पेंड्या अरे तिला कायदा हवाय. कायदा बघा माझ्याकडे आहे. कायदा सांग तिला आपला कायदा. विक्रम सांगतो आहे ऐकून दुखी येंद्या सुधा उभा वाटेवर देवाच्या
कोकणी जहाज बोले ओळखी जोडे तुझ्यामध्ये संस्वामी गे गाव नको नगराला गाव जाग वाढाला देवाच्या दर्शनाला अरे मावशे ऐकलात का आमचा कायदा हो तर अगं मावशी सांगतो असा थोडं आपण रोज थोडी विश्रांती घेऊया ठीक आहे तर टाकले. आवडते तुला अरे बेंद्या अरे कशा का होईना अरे बसलेत ना अरे बसणारच अरे पण बसलेत का सगळ्या बसत काय बघून येतो एकदा बघून ये हा बघून येतो 1 2 3 4 5 6 काय झालं रे 7 8 9 10 दमा काय बोलताय एक काय तुला? साडी घालून बसते सगळे बसलेत काय सगळ्या बसते घालून चल लवकर आपल्या देवांना सांगितलं पाहिजे चल थांबले देवाला सर्व गावड्यांना सांगून ठेवलेलं आहे जेवणे काय थांबून ठेवले चल लवकर चल मला पाठवल्या पाठवला आधी ते आता पटत नाही देवाच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद सुदामा सुदामा मी सगळं बस शेवट देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गावांनी यमुने काठी उभे आहेत आता आपण जाऊन त्यांचा समाचार घ्यावा सुदामा तू म्हणजे निघून जा पाठवू दे मी पाठवू दे गावचे काय देवा येतो मी हे बघ शिवबीला ही पण राहिली मा पण ग आपण कोण मा शिवबी आवडून सांगतात श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात पायी पद्मा नाभी हिरा मस्त चिकरा कटेवरती आणि भेटेवरती उभे असतात हे तुझं म्हणणं बरोबर आहे मी सांगतो घोपटतो आहे तू कोण आहेस बा? अरे काना तू इथे अरे काना मी तर तुला ओळखते पण इतर गावलानी अरे तुला ओळखत नाही तू तुझी त्यांना ओळख पटून दे बरं ऐक तर La
माझे तू रूप पाहून घे माझे ऐकून घे अवतार पहिला मध्य घेऊन त्यांचा सुरा होतीला दुसरा अवतार पूर्ण घेऊन पृथ्वी भारताची वाहिला वरमार्ग तिसरा धरुणी पार पृथ्वी काढे हरिला सुहासिन चौथा धरुणी बाबा धुनी प्रगटीला माझे ऐकून घे माझे गुरु पाहून घे माझे ऐकून घे सातवा अवतार श्रीराम धरुणी रावणाचो बधीरा अवतार आठवा कृष्ण धरुणी तारी नाही हो जनाला अवतार हे माझे ऐकून घे रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे माझे ऐकून अवतार हे माझे ऐकून घे राधे ऐकलीस तू माझ्या लोकना अगं पोरीनो हे खरं देव आहेत त्यांना आपण शरण गेलं पाहिजे चला कसं आहे ना भाविका सुनील घाडे हीच कडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे विराज राकेश घाडे याचकडून गवळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास कुमार मंडळ त्यांचे आभार आहेत. धन्यवाद. हॅलो, प्रकाश ढवाळे यांनी सभागृहाच्या पाठीमागे यायचे. प्रकाश ढवाळे. शरण तुला काना
शरण तुला मी काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे वैकुंठ तू आहे रे तुझा रही मजरे वैकुंठी तो आहे रे तुझा रही मजरे वैकुंठी तो आहे रे तुझा रही वसरे वैकुंठी तो आहे रे तुझा रही वसरे आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे तुझ्या चरणी मारे तुझ्या विसरून गेले तुझ्या चरणी आले तुझ्या विसरून गेले तुझ्या चरणी आले दुःख विसरून गेले तुझ्या चरणी आले दुःख विसरून गेले करुणी पूजा तुझी आम्ही काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी 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 काना तुझ्यामुळे वायाळ रे झालो